आले आणि तसंच आद्विकला आणि दिशूला तर घेऊन चालली इथं जवळ. तर मला गणपतीचं डेकोरेशन साहित्य घ्यायचं आहे ना, तर तेच घ्यायला चाललो आम्ही. हे छान वाटतं ना, हे पण आपल्याला असं नाही रिंगचं पाहिजे ना आपल्याला. रिंगचं आहे रेडीमेड. आपण ना झेंडूची पण घेऊन घ्यायची ना आपल्याला. हां, तर मला ना ह्यावेळेस झेंडूची पण घ्यायची आहे आणि मी आता रिंग फक्त घेते, बाकीचं घरी करून त्याला लावायचं. आता घेते मी बाकीचं साईड काय काय केलं तुम्हाला सर्व घरी जाऊन दाखवते. बघा तुम्ही किती छान छान आहे. जल्दी जल्दी करू ना. जस्ट मी घरी आले बाजारातून. आम्ही आलो, दिशू आणि आद्विकला घेऊन गेले खास करून. म्हटलं दीदीला घेऊन जाते, कारण की म्हटलं ते मुलींना कसं साहित्य काय 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 बघतात. आणि दरवेळेस मी घेऊन आली पण असती, पण म्हटलं जाऊ दे तिला. तर म्हणून मग मी त्या दोघांना पण बोलवलं आणि मस्त साहित्य घेऊन आलेले आहे. आणि मला खूप आवडलं काय कारण मी तुम्हाला दाखवते चला. तर आपल्या गणपती बाप्पाची आरस तयार करण्यासाठी मग थोडं डेकोरेशन साहित्य आणलेलं आहे. तर ही आणली आहे रिंग आणलेली आहे त्याच्यासाठी. मग हे आपल्या डेकोरेशनसाठी लागेल हे आणलेलं आहे. त्याच्यानंतर मग खूप सारी फुलं आम्ही आणलेले आहे. तर ना हे फुलं आणलेले आहे ऑलरेडी, आधीचे पण आहे माझ्याकडे. तर ते फुलं पण आता मी याच्यात ठेवून देणार आहे मस्त. हे फुलं. त्याच्यानंतर मग मी मागच्या वेळेस मी दिवाळीसाठी तिकडे गेली होती ना मम्मीकडे. तर मग मी ज्या माळा होत्या ना ह्या, तर मम्मीला दिल्या होत्या, मम्मीला नेल्या होत्या. आणि आता ह्यावेळेस मी ह्या अशा आणल्या. मला मम्मीला पुरं झेंडून अशाच दिल्या होत्या. मम्मी ह्यावेळेस ह्या घेतलेल्या आहे. होते ना त्याच्यात, पण वेगळ्या होत्या जरा. ह्या असं करायला नव्हत्या. तर ह्या घेतलेल्या आहे आणि ह्या खूप छान वाटतंय ना, आणि खूप मस्त पण वाटू राहिल्या. तर म्हटलं मग ह्या. आणि माझं मागच्या वर्षीचं पण साहित्य आहे, मी तुम्हाला दाखवते किती देतं. आता हे पण साहित्य आहे. मागच्या वर्षीचं साहित्य बरंच आहे माझ्याकडे, तुम्हाला दाखवते मी ते पण. फुलं झाले आपल्याकडे. हो, मागच्या वर्षी हे ना त्या पिशवीमध्येच ठेवली तिला, नंतर आपण मागच्या वर्षीचे माझी फुलं. अजून फुलं होते मागच्या वर्षीचे मी आणले होते. आहे तुझे फुल ना आपल्याकडे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे मग हे बघा आसन आहे. त्याच्यानंतर पाट आहे, अजून दुसरा आहे तो पण मी काढून ठेवणार आहे. हा, त्याच्यानंतर बघा मग हे पण एक आणलेलं होतं. तर हे पण आपण मग आता घरात फील यायला पाहिजे ना मस्त फेस्टिवलचं. तर हे सर्व मी लावून देणार आहे. तर हे बघा हे पण खूप छान आहे. तर हे आहे. आणि मग बघू हा रेड नेटचा आहे. तर बघू आता कसं दिसतं, आपण ट्राय करू. आणि व्हाईट पण आहे आपल्याला पडदे आणि लाइटिंग वगैरे सर्व आहे. तर आता आपण थोडी मी सुरुवात करेल, बाकीचं तुमच्यासोबत शेअर करेलच तसं. तर असं छान हे फुलं आणलेले आहे मी, इतके सुंदर आहे ना. तर हे सर्व साहित्य घेऊन आलेली आहे आता, एवढं साहित्य. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनल लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर तुम्ही पाहिलंच, मी ना मार्केटमध्ये गेले होते सकाळ, म्हणजे शाळेतून आले तसेच मार्केटमध्ये गेले साहित्य आणायला. तर आता हे थोडंसं डेकोरेशन आहे ना, म्हटलं बनवून ठेवूयात, कारण की उद्या हरतालिका आहे. तर हरतालिकेचा उपवास वगैरे राहील. मग म्हटलं चला आता आपण ही आरास तयार करून ठेवूयात. तर आता चला मी बनवते आणि तुम्हाला पण दाखवते कशी बनवते. त्याला आधी ह्या रिंगला लावून घेते मी, नंतर मग बाकीचं बनवतेच. चला मग. तर मी हे आरास गणपतीचे आजच तयार करून घेणार आहे. बाप्पाचं लवकर आगमन होतं आणि कसं हरतालिका झाली का मग मी हरतालिकाचा उपवास जेव्हा बाप्पा बसतात ना तेव्हा सोडते. म्हणून मग सकाळच्या टायमातच आमचं बसवायचं चालू आहे 12पर्यंत.
तर त्याच्यामुळे मी सर्व आज करून ठेवते. उद्या उपवास राहील, मग बाकीचं मला ना लादी पुसायचं, परत दुसऱ्या दिवसाची तयारी, बऱ्याचशी कामं जरा राहतील. मग मी आज मस्त ही आरास तयार करून घेणार आहे. आणि कसं घाई गडबड होते, एक कामाला आपल्याला 2-3 तास तरी चालले जातात, डेकोरेशनला तर चालत जातं. साधं करा किंवा खूप जास्तीचं करा, पण ते सर्व गोष्टी नीट लावायला आणि ते त्याला वेळ जातोच. त्याच्यामुळे म्हटलं चला आताच करून घेऊया. साईड टू साईड मी स्वयंपाकसुद्धा करायला घेतलेला आहे. वरण भात, भाजी, पोळ्या आणि भाजी आहे, म्हणून मग फक्त वरण भात करणार आहे. तर इथे छान मस्त सर्व मी करते आता हे डेकोरेशन. आणि आद्विकची चालली मस्ती आणि दिशू मला हेल्प करते. दिशू आणि मी करतो आहे हे सर्व छान. आणि मस्त साधं सिंपल स्वीट असं करणार आहे, एकदमच नाही का भरगच्च नको, एकदम छान सिंपल याच्यातच करणार, पण ते खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसतं. जर आपण खूप काही लावलं ना ते एकदम भडास दिसतं, तर तसं नाही करायचं आहे मला. त्याच्यामुळे मग एकदम साधं सिंपल पण छान असं बघत राहावं असं वाटतं. ह्या पद्धतीने मी करणार आहे. आणि तसंच डेकोरेशन पण छान दिसतं. तर इथं छानपैकी माझी ही मस्त छान झालेली आहे आरास तयार. इतकं बघता ही आरास तयार झालेली आहे आणि मस्त अशी बनवलेली आहे. आणि खूप छान मस्त वाटते है ना दिशू? आवडलं का अद्विक तुला? तर आता मग मी ह्या साईडला आहे ना मस्त छान माळा आणलेल्या होत्या ना, तर त्या साईडला लावून घेणार आहे. तर छान मस्त दिसतं आहे. आणि त्याच्यामध्ये डार्क कलर आला आहे ना त्या फुलांचं, असं रेड तर डार्क रेड आहे असं. तर त्या अजून छान उठून दिसत आहे माळा. मग म्हणून मग मी ह्या पद्धतीच्या घेतल्या. पूर्ण ना ऑरेंज येलो एवढं खास दिसत नाही, म्हणून मग अशा पद्धतीने घेतलेलं आहे मी. तर मस्त वाटत होते. आता बाकीचं बरंच आहे, ते एक पूर्ण लावेल. तसं मी नंतर तुम्हाला परत व्हिडिओमध्ये दिसेलच असून काय काय चेंजेस केले मी ते. तर अशा पद्धतीने इतकं तर केलं आहे मी सध्या. तर तरी याला मला ना जवळजवळ किती 2 तास तरी लागले. हे सर्व साहित्य काढा, म्हणजे प्रत्येक गोष्ट शोधून अजून काढल्यात मी. बाकीचं माझं जे डेकोरेशन असं केलेलं आहे, मागे ना नेट लावलेली आहे आणि इथं असं. तर पूर्ण झालं आहे माझं रेडी इतकं. बाकी थोडंफार आहे ना ते करत राहील आता मी मध्ये मध्ये, अजून ते आहे थोडंसं हे करते, दाखवते तुम्हाला नंतर. तर असं तर एवढं केलं मी आता सध्याला. माझं डेकोरेशनचं फायनल लुक तुम्हाला दाखवते. तर बघू शकता, हा आहे आपल्या डेकोरेशनचा फायनल लुक. आणि तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी आता ना जस्ट गणपतीच्या वस्तू त्या काढून घेतल्या, मी ठेवून दिलेल्या होत्या. तर मग मला काय काय लागत होतं ना ते जे घरी होतं ते. तर हे वस्त्र आहे आणि ह्या मुलांच्या पट्ट्या, जे श्री गणेश आहे ना ते नाव लिहिलेलं ते. त्याच्यानंतर आहे मस्त धूप स्टिक आहे, ह्या मस्त छान आहे. मी अजून फोडल्या पण नाही, तर त्या आहे ह्या. भीमसेन कापूर तर इतका छान आहे ना हा भीमसेन कापूर, याच्यात मी बनवून दिलेला आहे डब्यात. आणि हे छान तुळशी वृंदावन आहे, तर याच्यामध्ये स्टिक लावत जाईल याच्या, म्हटलं तिथे ठेवल मी साईडला. तर हे त्याच्यानंतर सुपारी होती ते काढून घेतलं, सुपारी सुद्धा. त्याच्यानंतर कासाची वाटी प्रसादासाठी, ही एक ताट काढायचं बाकी राहील तेवढं. त्याच्यानंतर पात्र काढले इथं बाप्पासाठी पाणी ठेवायला. हा दिवा काढलाय मस्त, हा दिवा आहे. त्याच्यानंतर हे 2 समया काढून घेतल्या, समया. त्याच्यानंतर हे मस्त छान डेकोरेशन आहे, पाणी टाकून फुलं वगैरे ठेवायला आणि हे अगरबत्ती वगैरे लावायला. तर हे साहित्य काढून घेतलं. काल तुम्ही पाहिलंच, कालचं मी मस्त बाजारात गेली होती, शॉपिंग केली, डेकोरेशन वगैरे सुद्धा केलं. आणि आज आहे हरतालिका, तर हरतालिकेची पूजा आता करेल मी थोड्या वेळात. आणि हे सर्व साहित्य काढून क्लीन करायचं आहे मला, आता क्लीन करून घेते मी. आणि हरतालिकेची पूजा करायची, साडी वगैरे नेसते, पूजा करते, तुमच्यासोबत शेअर करेलच तसं. तर चला मग बोलते मी नंतर पूजेचं सगळी तयारी झाल्यानंतर. चला. तसं मी रेडी झाली, साडी नेसली आणि मी हरतालिकेची पूजा करणार आहे. आणि मी हरतालिकेची पूजेसाठी मस्त ही साडी नेसली, एकदम सिंपल. म्हटलं काठपदरी बघेल, उद्या नेसेल मी काठपदरी वगैरे. मग मी ही साडी नेसून घेतली. तर अशी आहे, मस्त प्लेन आहे सर्व साडी.
आणि अशी मस्त छान वाटते, शाईन आहे त्याला. तर चला मी हातालिकेचं साहित्य आणले सर्व. तर आता पूजा वगैरे करते, पाठ मांडून घेते आणि पूजा करते. चला मग तुम्हाला पण दाखवते. तर इथं मी हरतालिकेची पूजेची तयारी करते. इथं पिंड बनवून घेत आहे आणि मस्त वाळूची पिंड बनवली आहे आणि खूप छान बनली आहे, अजिबात मोडली नाही करताना, खूप छान. आणि आता चला मी पूर्ण पूजा करते हरतालिकेची आणि त्याच्यानंतर मग तुमच्याशी बोलते. माझी मस्त पूजा झाली आणि पूजा इथं मांडली मी देवाच्या समोर, इथं पूजा मांडलेली आहे. आणि मस्त पूजा बिजा झाली. आता केळी वगैरे थोडी खाईन आणि दूध वगैरे पिऊन घेईन. आणि असा होता कालचं तुम्ही डेकोरेशन पाहिलं आणि मस्त छान डेकोरेशन वगैरे पण मी केलं. आणि तीच आता उद्याची तयारी, दिशू पण आलेलं, तिला जेवायला देते, आद्विकला थोडं दिलं खायला. तर तेच तयारी करते. उद्याचं बाकीचं आहे ते काय काय ते गणपती मी कसं आणणार आहे, परत छान कसं बसवते, सर्व मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच मस्त. आणि आता हा मी व्हिडिओ इथंच एंड करते. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.